हो, एकटेच काय हसताय? काहीतरी आठवलं. काय आठवलं? एक सुंदर स्वच्छंदी मुलगी आठवली मला, जी प्रत्येक क्षणाचा मनमुराद भरभरून आनंद घेते. हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होणार नाही, हे असल्या काहीही चिंता न करता ते आयुष्य पूर्णपणाने जगते. अशी एक मुलगी आठवली. माझ्या व्यतिरिक्त पण कोणी मुली आहेत का तुमच्या आयुष्यात? माझी काय बिशाद आहे. पण मग आता कोणाबद्दल बोलताय? स्वानंदी नाव आहे त्या मुलीचं. तिच्या नावासारखीच आहे ती. असं एक छान हसू असतं तिच्या चेहऱ्यावरती. तुम्ही ओळखता का त्या मुलीला? तुम्ही पण ना राजवाडे, काही बोलत असता. स्वानंदी मॅडम, काल मी तुमचं एक वेगळंच रूप पाहिलं, एकदम फुल ऑफ लाईफ. खरं तर तेव्हापासून मी आणखीन जास्त तुमच्या प्रेमात पडलो. काय तुम्ही किती कौतुक करताय, आता बास झालं ना. आणि मीच काय, तुम्ही पण आहात की स्वतः फुल ऑफ लाईफ. हे अजिबात नाही, असं कधीच नव्हतं मी. आजपर्यंत मला ना अशी कुठलीही गोष्ट करायच्या आधी 10 प्रकारच्या शंका माझ्या डोक्यात असायच्या, की हे केलं तर हे होईल, हे केलं तर आपण असे आजारी पडू, ते केलं तर आपण तसे आजारी पडू, आपल्याला असा त्रास होईल. पावसात तर मी कधीही भिजायला गेलो नाही, कारण मला माहिती होतं मी पावसात भिजलो की मला सर्दी होणार. आणि कितीतरी वेळ झाली, पण ना मला सर्दी झाली ना मला शिंका आल्या. आश्चर्य आहे. तुम्ही खरंच माझ्या ना ब्लॅक अँड व्हाईट आयुष्यामध्ये रंग घेऊन आलात. आणि खरं तर मी काहीही केलेलं नाहीये. कौतुक तर तुमचं आहे की तुम्ही आजपर्यंत न केलेल्या पण गोष्टी किती छान करताय. पण तुम्ही बघा, ही तर सुरुवात आहे फक्त. आपल्या समोर अजून अख्खं आयुष्य पडलेलं आहे. घ्या, काढा घ्या. काढा. ओ येस, येस, थँक्यू. थँक्यू. म्हणजे तुम्हाला मला घालून पाडून बोलायचं नाहीये? तुम्ही तोंडही वाकडं केलं नाहीये. खरं सांगू का, मला आज असं काहीही करावंसं वाटत नाहीये, कारण आता सगळं बदललंय स्वानंदी मॅडम. वटपौर्णिमेनंतर सगळंच असं गोड, छान, खूप हवंसं झालंय. मग लेट्स चीयर्स टू दॅट. चेअर्स. चेअर्स टू लाईफ. तुम्ही कमाल आहात स्वानंदी मॅडम. आणि तुम्ही जे काही करता ना ते पण सगळं कमाल असतं. आय लव्ह यू. ओळखीची साधना ओळखीची बंध हे जोडले तरी कोण जाणे असा का हात सुटता सुटेना वीण तो घातली तुटेना वीण तो घातली तुटेना. आजींना चहा द्यायचा. अहो घातली तुटेना.